फ्लिक केलं गेलं आणि डी झोनच्या स्वरूपामध्ये. आता डी झोनला प्रत्येक वेळी आपण पाहतो की स्ट्राईक रोटेट असते. चला पुढील चेंडू दीपेन यांचा. हो पुन्हा एकदा सुंदर सुंदर स्क्वेअर कट पाहायला भेटली. एक धाव डी झोन मध्ये गेलेला आहे. 2 चेंडू 2 धावांचा खेळ इकडे पाहायला भेटतोय. हो गचाळ 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 चेंडू गचाळ चेंडू पाहायला भेटलं. एक धाव अतिरिक्त आपल्याला पाहायला भेटली. 2 धावा इकडे आपल्याला पाहायला भेटतात. स्कोर कार्डवर संघाची वाढती धावसंख्या झाली 2 चेंडू 4 धावा. काहीच सुंदर 2 चेंडू हाताळले गेलेले परंतु पुन्हा पुन्हा वारंवार चुकी आणि चुकीला बॉक्समध्ये माफी नसते. पंचांनी पंख पसरवून वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव 2 चेंडूचा खेळ 2 चेंडू 5 धावा पाहायला भेटतात स्कोर कार्डवर. पुढील चेंडू पुन्हा एक अतिरिक्त चेंडू. पुन्हा वारंवार चुकीवर चुकी केली जात आहे. इकडे एक अतिरिक्त +1 आपण 2 धावा पाहतोय. 2 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7. चक्रीवादळ आपण पाहतोय मैदानामध्ये. काहीसा इडा पिडा दीपेनवरचे काढून जाण्यासाठी आलेला वादळ आपण पाहू शकतो. आता पाहूया काय होईल काय घडेल. वादळ तर गेलंय. आता दीपेन वादळ बनेल की विकी. राजूबाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जोगित पाटील यांना देतोय आपण. सुंदर खेळी केली होती. तितकंच सुंदर गोलंदाजी देखील केली होती. त्या गोलंदाजी मध्ये 3 विकेट्स देखील मोठ्या बलाढ्य आल्या होत्या. आर्चिस सुशांत तदनंतर आपण पाहू शकतो 2 विकेट आलेल्या. ओके राजूबाई यांच्या हस्ते आपण पाहतोय पुढचा चेंडू दीपेन यांचा सुंदर फटका. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया. डायरेक्ट हिट होता. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आज पंचांनी रिव्ह्यू केला. पंचांचा डिसिजन आउट आहे. सामना खूप महत्वाचा असेल. BVA एकलव्य विरुद्ध आपण पाहतो एक दंत. तुम्ही सांगा ना चालेल नको बाबा माझ होतो मग तसा नॉट आउट आहे. चला सामना ऑन करायचा आहे प्लीज. सुंदर चेंडू हाताळला गेला. सुंदर फेकी देखील आपल्याला पाहायला भेटली. डायरेक्ट हिटच्या स्वरूपामध्ये सँडी यांच्याकडून आपल्याला फेकी पाहायला भेटली. चला वळूया पुढील चेंडूकडे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली ती 8. हो पुन्हा गलीच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण झालेली आहे. 1 धावेची इकडे धावसंख्या झालेली आहे ती 4 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. हो पुन्हा सुंदर चेंडू. हो तितका सुंदर क्षेत्ररक्षण पवन यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतोय परंतु गडी अजून काही बाद झालेला नाही. खरोखर प्रयत्न असेल गडी बाद होण्याचा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 9. 1 धावसंख्या झाली आहे 11. 1 षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती 11. काहीच एक लेझी गोलंदाजी इकडे पाहायला भेटली. दीपेन यांच्या गोलंदाजी धावसंख्या झाली 11. 1 षटकाचा खेळ झालेला आहे. 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहू शकता जर्सी दोन्ही बॅटर आहेत. दोन्ही बॅटर यांच्या अंगावर आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सँडी यांना. आपण पाहू शकता आजच्या दिवसामध्ये 3 संघ आपल्याला पाहायला भेटले. मोरेगावमधून बिलॉंग करणारे एक दंत संघ, मोरेगाव चॅलेंजर्स संघ, विघ्नेश फायटर संघ आपण पाहतोय. संडेला आपण नॅमोबजला पाहू. म्हणजे बॉक्सचा थरार आहे मोरेगाव संघामध्ये. पंढरी मानली जाते. पुढील चेंडू सँडी यांचा. पहिला चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू इथे अतिरिक्त चेंडूंचा वारंवार मारा केला जातोय.
अतिरिक्त चेंडूमुळे इकडे स्कोअर कार्ड वाढत जातोय. धावसंख्या झाली ती 12. फुलटॉस चेंडू पाहायला भेटला. डी झोन मध्ये गेलेला चेंडू, एक धावेनेची इकडे समाधान. मला काहीसा फायदा या चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये फलंदाज अजिंक्य यांना. अजिंक्य यांचं स्तुती करावी तर खरोखरच कार्याध्यक्षाचं चषकामध्ये सुंदर फलंदाजी पाहायला भेटलेली. तुकाराम पाटील चषक असो त्याच्यामध्ये देखील त्यांच्याकडून सुंदर फलंदाजी पाहायला भेटली होती. पुन्हा एकदा सँडी वर्सेस अजिंक्य. हो, सुंदर चेंडू. तीन चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 4 धावा इकडे खर्च केलेल्या आहेत ते सँडी यांनी. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 15. ओ, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, कव्हर्सच्या दिशेने मारलेला चेंडू, 1 धाव. डी झोन मध्ये गेलेली आहे. स्ट्राईक चेंज, पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय अजिंक्य यांना. पुढील चेंडू सँडी यांचा. काहीच संत पद्धतीची क्रिकेट आपल्या खेळी इकडे पाहायला भेटते. अजूनही संधी डीजेला काय देण्यात आलेली नाहीये. संधी मिळेल का? संधी मिळाली आहे आणि गेलाय चौकार. अजिंक्याच्या बॅटीतून लागलेला पहिला चौकार. देऊया संधी डीजेला. का डीजे काहीच विषय नाही ग, होणाऱ्या बाळांची आई ग, माझं सारखं तुझं तू फक्त बोल. धन्यवाद डीजे. पहा, संधी डीजेला मिळाली नव्हती आणि डीजेला संधी मिळाली ते चौकारानिशी. अजिंक्यच्या बॅटीतून आलेला पहिला चौकार या मॅच मधील. पुन्हा एकदा हो, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला भेटला. तितकाच डी झोन मध्ये गेलेला चेंडू. संघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 21. 2-1-21. देऊ एक संधी डीजेला. कमा डीजे एक संधी. आपण मोरेगावमध्ये 2 रायडर आहेत. निरंजन चिंदरकर यांना बोलतो, हे दुसरे रायडर आहेत. चला पाहूया काय होईल. हो, सुंदर चेंडू, पहिलाच चेंडू, सुंदर चेंडू, लेग ब्रेकच्या दिशेने हाताळला गेलेला चेंडू. तितकंच सुंदर फ्लिक आपल्याला अजिंक्य याच्याकडून पाहायला भेटलं. सेट बॅट्समॅन आहे, आपण पाहू शकता दोन्ही. कारण आता शेवटचे 2 षटक असतील. शेवटच्या 2 षटकामध्ये पाहूया किती धावा होतात. पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू रायडर यांच्याकडून पाहायला भेटलं. डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटलं. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि सुंदर क्षेत्ररक्षण इकडे सँडी यांच्याकडून पाहायला भेटलं. म्हणजे आपण पाहू शकता 3 चेंडूचा खेळ इकडे झाला. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या त्या रायडर यांनी. आता स्ट्राईकला आलेत ते, ज्यांनी या आधीच्या षटकामध्ये एक चौकार मारला ते अजिंक्य. हो, सुंदर फ्लिक केला चेंडू. काहीच समजलं नव्हतं, परंतु मिस्टॉक पाहायला भेटला आपल्याला अजिंक्य यांच्याकडून. 4 चेंडूचा खेळ इकडे झालाय. 4 चेंडूच्या खेळीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता 24. शेवटचे 2 चेंडू हाताळले जातील. ओव्हरपिच चेंडू, तितका सुंदर चेंडू होता, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. 1 धाव डी झोनच्या स्वरूपामध्ये गेलेली आहे. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 25. शेवटचा चेंडू, सुंदर षटक म्हणावं लागेल, कारण या 2 षटकांच्या बराबरीने रायडर यांचं षटक महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण 4 धावा आतापर्यंत 5 चेंडूवरती खर्च केलेले आहेत. शेवटचा चेंडू कार्पेट पद्धतीने मारले. नशिबाची साथ नसते तेव्हा असा चौका लागतो. देऊया एक संधी डीजेला. $29. सुंदर फटक. जर विकी यांनी 3 चेंडूवरती सलग 3 चौकार मारले तर विकी मयूर मस्के यांच्याकडून ₹1000 पारितोषिक आहे, रोख रक्कम, सुवर्ण संधी. पहिला चेंडू, पुढचा चेंडू, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला सँडी यांच्याकडून. पंचांनी फ्लाइटेड नो घोषित केलेला आहे. पहिला चेंडू आपण पाहू शकता एक अतिरिक्त धाव देऊन. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे की अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती आले. पुन्हा एकदा सुंदर गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं सँडी यांच्याकडून. लगावला गेलाय चौकार. देऊ एक संधी डीजेला. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे.
काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं. सँडी पुन्हा एकदा तेच तर्रार फटका पाहायला भेटला. तितका सुद्धा क्षेत्ररक्षण काय होईल काय बिघडेल, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला आपल्याला भेटली विक्की आणि अजिंक्य याच्यामध्ये. अजिंक्यला देखील अजून एक सुवर्ण संधी आहे. जर का लागोपाठ 3 चौकार मारले तर मयूर मस्के यांच्याकडून 1000 रुपयाची रोख रक्कम आहे. परंतु तेवढीच सुंदर गोलंदाजी देखील आपल्याला प्रेम यांच्याकडून पाहायला भेटते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 37 आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण लगावला गेला आहे. मयूरच्या बॅटीतून आपला अजिंक्य यांच्या बॅटीतून लगावला गेला आहे. चौकार देऊया संधी डीजेला. कमा डीजे. धन्यवाद डीजे. चांगले फटके आपल्याला या. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसलाय. लगावला गेलाय चौकार. देऊया एक संधी डीजे ला. पुन्हा एकदा हो अतिघाई संकटात नाही. आत्महत्या. बॉक्स क्रिकेट मधील षटक देखील संपलेलं आहे. विकेट देखील आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 46 धावांचं आव्हान बलाढ्य आव्हान ठेवले आहे ते एकदंत संघासमोर. आणि अजिंक्य यांच्या वैयक्तिक 30 धावा पाहायला भेटल्या आपल्याला. खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी पाहायला भेटली अजिंक्य यांच्याकडून. आता पाहूया गोलंदाजीमध्ये काय करतात. देऊया एक संधी आणि सुमधुर संगीत ऐकूया. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. BVA एकलव्य संघ नावाजलेला संघ नामांकित संघ आपण पाहिले. बरेच ट्रॉफ्या आपण पाहिलेल्या आहेत त्यांच्या नावावर आहेत. एक वरिष्ठ खेळाडू देखील आहे मारुती. आपण पाहू शकता मारुती पेडमकर साहेब यांचा देखील या संघामध्ये समावेश आहे. पाहू शकता आपण अजिंक्य विक्की यासारखे बलाढ्य खेळाडू या संघामध्ये पहिलाचे निनाद यांना पाहतो. पहिला षटक घेऊन रायडर यांच्यासाठी. पहिला चेंडू सुंदर गलीच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव इकडे पूर्ण केलेली आहे रायडर यांनी आणि आता स्ट्राईक चेंज झालेला आहे. वळूया पुढील चेंडूकडे. निनाद यांना आपण वारंवार पाहिलेलं आहे. सुंदर गोलंदाजीसाठी बरेच असे ट्रॉफ्या आपण घेताना पाहिलेलं आहे. आता पहा रामा आरडे मॅन फ्रॉम मोरेगाव. पुढील चेंडू निनाद यांचा. हो पहिला चेंडू कार्पेट पद्धतीचा चेंडू. काय हो सुंदर फेकी पाहायला भेटली परंतु गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर स्कोअर बोर्डवरती म्हणजे 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूवरती आपण पाहू शकता 3 धावसंख्या झालेली आहे. फेकी तर चांगलीच होती. चला शैलेश दादा आपण नेक्स्ट मॅच कळवायची आहे कारण 1 इनिंग झालेली आहे. चला पुढील चेंडू रामासाठी. रामा वर्सेस निनाद. चांगला फटका. तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण. ओ डायरेक्ट हिट गोज टू द पवेलियन बॅटर. घेऊया एक संधी डीजेला. कमा डीजे. धन्यवाद डीजे. मोरेगाव चॅलेंजर्स आणि वंशाईल संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे प्लीज. नवीन बॅटर आपण पाहतोय सँडी यांना. रायडर वर्सेस सँडी चांगली जोडी आपण वारंवार पाहिलेली आहे. ओव्हरम क्रिकेट असो अंडरम बॉक्स क्रिकेट असो. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू निनाद यांच्यासाठी. हो सुंदर 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 गोलंदाजी. ते फ्लायटेड गोलंदाजी पाहायला भेटली. वळूया पंचांकडे. सुंदर फेकी आपल्याला पाहायला भेटली. या आधीच्या चेंडूवरती जी फेकी झाली त्याच्यावरती रनआउट स्वरूप डायरेक्ट हिट पाहायला भेटलं. या चेंडूवरती पण डायरेक्ट हिट पाहायला भेटलं होतं परंतु सुंदर रनिंग आपल्याला पाहायला भेटली.
रायडर यांच्या बॅटीतून. पुढील चेंडू निनाद यांचा, सँडी यांचा. हो 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 हो, स्टेप घोषित केलेली आहे पंचांनी. स्टेप म्हणजे स्टेपला डाव नसते. पाच चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे निनाद यांच्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय होईल पाहूया. ओव्हर पिच चेंडू, सुंदर फटका, परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल रायडर यांचा. एक षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 4. वंश अहिल्य आणि मोरेगाव चॅलेंजर्स टॉससाठी यायचं आहे कर्णधाराने प्लीज. आता 18 चेंडू आणि 42 धावा. मला वाटतं 42 धावांचं आव्हान असेल. म्हणजे मोठे फटके. अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची ताकद असली पाहिजे. ती ताकद आहे रायडरमध्ये. पाहूया काय होतंय काय घडेल पुढच्या 3 षटकामध्ये. नो चेंडू नो चेंडू नो चेंडू पाहायला भेटला. पंचांनी नो घोषित केलेला चेंडू आणि या नो चेंडूवरती धाव देखील आलेली नाही. पुन्हा एकदा हो, सुंदर सुंदर चेंडू, वेगवान चेंडू पाहायला भेटला आपल्याला. काय नाव आहे, रुद्र यांच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा ओ हो 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 हो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चेंडू नो घोषित केल्यानंतर आपण नो झाल्यानंतर आपण पाहू शकतो 2 चेंडू सुंदर हाताळले गेले ते रुद्र यांच्या गोलंदाजी. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, सन्मान दिलेला आहे चेंडूला. हो, आरामात सन्मान दिला होता चेंडूला, कारण की 2 चेंडू आपण, पहिला चेंडू एक हाताळला गेला होता तो नो चेंडू आपण घोषित झाला. त्याच्यानंतर एक वेगवान चेंडू पाहायला भेटला, त्याच्या लेग स्वरूपामध्ये पाहायला भेटला. पुढील एकदा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका, पाहूया काय होईल. पंचांनी गडी दिलाय बाद आणि धक्का बसला एकदम त्या संघाला सँडीच्या स्वरूपामध्ये. एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजे मास्टर आपल्याकडे आहेत. धन्यवाद डीजे. आता आपण नवीन बॅटर पाहतो सिद्धेश यांना, जे सँडी यांची जागा भरण्यासाठी आलेले आहेत. रायडर आपण पाहू शकता, रायडरमध्ये क्षमता आहे आणि ते करून दाखवणं गरजेचं आहे. ओ क्लीन 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 बोल्ड, लागले नजर आणि गडी झालाय क्लीन बोल्ड. रायडर गडी बाद. वंश अहिल्या संघ आलेला आहे. मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार आपण पाठवायचं आहे. प्रेम प्रेम चला, षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता. ती एक चेंडूचा खेळ बाकी असेल, कदाच एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला नो चेंडू घोषित गेलेला, तदनंतर आपण पाहू शकता पहिला चेंडू नो, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर विकेट, 6व्या चेंडूवर विकेट. म्हणजे एक चेंडू बाकी आहे तुमचा. चला, नवीन षटक आपण पाहतोय. नवीन षटकामध्ये पहिला चेंडू टॅप केलेला आहे. कायशी संत गतीची आपल्याला सामना पाहायला भेटतोय आणि षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या झालेली आहे ती 6. 12 चेंडू आणि 40 धावा, 20 ची सरासरी. प्रत्येक षटकामागे 5 चौकार. नवीन गोलंदाज आपण पाहतोय हर्ष यांना. पाहूया काय घडेल. डिफेन्स केलेला चेंडू. आपल्याला जरूरत आहे मोठ्या फटक्यांची, करून दाखवण्याची. कसं असतं माहिती आहे, क्रिकेटमध्ये असं असतं की वेळ भेटते, एक चेंडू 10 धाव, परंतु त्या जर एक चेंडूवर षटकार मारला तर नक्कीच कर्णधाराच्या मनामध्ये तुम्ही बसले जातात. करण्याची इच्छा ठेवा. चला, एक धाव डी झोन मध्ये गेलेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेले आहेत ते. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो +1 पाहतोय.
हो सुंदर फटका, सुंदर फटका. फटका तर सजवला होता पण काय असं मिसटॉक इकडे पाहायला भेटतंय आपल्याला सिद्धेशांच्या बेटीतून. चला पुढील चेंडू सिद्धेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये क्लीन 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 बोल्ड. देऊया एक संधी डीजेला, एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. सिद्धेश आपण सिद्धेश 2 पाहतोय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, तितकीच सुंदर गोलंदाजी. मी आधी पण बोललो होतो की एक चॅम्पियन्स संघ मानला जातो BVA एकलव्य. पुन्हा एकदा बाहेरून मारण्याचा प्रयत्न होता, गडी झालाय बाद आणि भेटलाय धक्का एक दंत संघाला. पाच चेंडूचा खेळ झाला अजय. हो हो सुंदर क्षेत्ररक्षण. षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. मला वाटतं या दिवसातील सर्वात लोएस्ट मॅच होण्याची शक्यता आहे. पुन्हा अजिंक्यला आपण पाहतोय. हो सुंदर फटका तर केले परंतु निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटला. पहिला निर्धाव चेंडू पाहूया अजिंक्य मॅडन ओव्हर करू शकतो का. मॅडन ओव्हरच्या अपेक्षेवरती वळूया. पुन्हा एकदा क्लीन 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 बोल्ड. म्हणजे पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू क्लीन बोल्ड, अजून 4 चेंडू निर्धाव हाताळू शकतात का. दीपेन यांना पाहतोय. खरोखरच ओव्हरमध्ये आपण रायगड पट्ट्यामध्ये या खेळाडूचं नक्कीच नाव आहे दीपेन. पहिला चेंडू शिवा स्पोर्ट्सचे ओनर्स इकडे दिनेश दयाल साहेब आलेले आहेत. त्यांनी कृपया करून मंचावर यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. नो चेंडू. पुन्हा एकदा हो 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 षटकार मारण्याचा प्रयत्न होता, गडी झालाय बाद. 2 विकेट्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटले आहेत. नवीन फलंदाज ट्रेडमार्क पवन आपण पाहतोय. या फलंदाजामध्ये तितकी ताकद होती परंतु ओ हो सुंदर चेंडू. कायसा पाहू शकता एक पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर हा एक चौकार लगावला गेलाय. चौकार पवन यांच्या बॅटीतून. षटक संपलेलं आहे.